मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा अखेरचा दिवस आहे आणि त्यांनी उद्यापासून पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमध्ये बोलत असताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवरती विशेषतः उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती कडाडून हल्लाबोलही केला आहे। तुम्ही लेकरा बाळाचं वाटोळं करून घेऊ नका, घरात बसू नका। ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेत हैदराबाद गॅजेटनुसार त्यांनी आजपासून आंतरवलीत यायला सुरुवात करा। तुम्ही अर्ज इथं द्या, सांगा मी हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केलेला आहे पण मला प्रमाणपत्र दिलं नाही, ठासून सरकारच्या छाताडावर बसून सांगा। जरा घरात झोपू नका रे तुम्ही। हे लोक हिणवायला लागलेत, आपणच त्यांना बसवलंय, ते अपमान करायला लागले आपल्या लेकरा बाळाचा। ते म्हणते मराठ्यात उदासीनता आहे, मराठ्याला आरक्षण नाही पाहिजे, मराठ्यांना अर्ज केले नाहीत। सांगा कोणी कोणी केलेत, इथं आंतरवालीत येऊन सांगा। फडणवीस, शिंदे, बघ ना, ज्या बहिणीकडून राखी बांधून घेणार आहे त्याच्यासाठी मराठ्याच्या आंदोलनाला ध्यान द्यायला तुम्हाला वेळ नाही। ते बघ ना जरा तिच्या लिखी बाळीचं काय झालं, बघ ना त्या सोनवण्याच्या पोरीचं वैजापूरच्या वाटोळ झालं ना। लाडकी बहीण आणि लाडकी दिदी, शिंदेने आणली लाडकी बहीण आणि फडणवीसने आणली लाडकी दिदी। कॉम्पिटिशन दोघात, लाडकी बहीण म्हणल्यावर शिंदे श्रेय जाईल, दिदी म्हणल्यावर आपल्याला येईल। तुमच्या श्रेयात लाडक्या बहिणीच्या पोरी मरायला लागल्या। एकाही पोराने आत्महत्या करायची नाही, तुम्हाला सांगतो नाही, मी आंदोलन बंद करीना। लेकरा बाळांना भात कोणी मारायचं नाही, मी आहे ना यांचा बाप। एकाने पण मारायचं नाही, लढायचं, थोबाड फोडायचं यांचं, आपण एकाने बी मारायचं नाही। काय अर्थ आहे त्या जगण्यात मग? मुख्यमंत्री आणि राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे। हे आरक्षण न्यायालयामध्ये टिकणारं असावं असा सरकारचा प्रयत्न आहे। तसंच दुसऱ्या कोणत्याही समाजाच्या हक्काचं आरक्षण कमी करून किंवा काढून मराठा समाजाला द्यायचं नाही, अशी मराठा समाजाची देखील मागणी नाही आणि सरकारची देखील ती भूमिका नाही, असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केलं। तर जरांगेंनी उपोषण करू नये असं आवाहन भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे। जे अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांनी हे केलंय की जे द्यायचंय हे कोर्टामध्ये टिकलं पाहिजे। उगाच वेळ मारून न्यायला काहीतरी दिलं आणि कोर्टानं परत असं न करता, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला किंवा दुसऱ्या कुठल्याही याच्या कोणाचं कमी करून आरक्षण आपल्याला द्यायचं नाही, तशी मागणी मराठा समाजाची पण नाही आहे आणि ती भूमिका राज्य सरकारची पण नाही, कोणाचं काढून दुसऱ्याला द्या असं। त्यामुळं ह्याच्यातनं योग्य तोडगा नक्की निघल। मनोजदादा जरांगे पाटलांशी माझं सातत्याने बोलणं होतं। 3-4 दिवसापूर्वी मी, उदय सामंत साहेब, विखे पाटील साहेब, शंभूराजे देसाई साहेब आम्ही जाऊन भेट देखील घेतली आणि त्यांची जी तळमळ आहे ती तळमळ ह्याच्यासाठी आहे की मुलांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत नाही म्हणून मुलांची ॲडमिशन्स होत नाहीत। आता देखील त्यांचं आंदोलन न व्हावं म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत होतो, त्यांना विनंती करत होतो, परंतु ते त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। त्यांचे 14 ते 15 विषय आहेत, ज्या 14 ते 15 विषयाचा मार्ग लावून द्या, मी माझं आंदोलन मागे घेतो, अशी त्यांची स्पष्टपणे भूमिका त्यांनी मीडियाच्या माध्यमातून मांडली। आम्ही प्रयत्न करणार आहोत की त्यांचे जे प्रश्न आहेत ते सातत्याने आम्ही कसे सोडवून त्याला मार्गी लावू। पाहूया पुढची बातमी। दिशा सालियांच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये आज पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। दिशाच्या प्रकरणामध्ये संशय